केरळच्या वायनाडमधील दरड कोसळण्याच्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 150हून अधिक पोहोचलेला आहे। तसेच 90पेक्षा अधिक लोक अजूनही बेपत्ता असल्याचं समोर आलंय। मुसळधार पावसामुळे रात्रीपासून सकाळपर्यंत बचाव कार्य थांबवावं लागलं होतं। मेप्पाडीमध्ये 90 आणि निलांबूरमध्ये 32 लोकांचा मृत्यू झाला आहे। निलांबूरमध्ये शरीराचे बरेच भाग सापडले आहेत, काही भाग मेप्पाडी येथे सापडले आहेत। विविध रुग्णालयात 192 लोकांना दाखल करण्यात आला आहे। बेपत्ता लोकांचा आकडा 98 वर गेला आहे। बचाव कार्य करणाऱ्या लोकांना प्रचंड प्रभावित झालेल्या भागात जाताच आलेलं नाही, हे यामागचं मुख्य कारण आहे। मेप्पाडी येथील चहाच्या मळ्यात किती लोक राहत होते याची माहिती मिळालेली नाही। इतर राज्यामधील अनेक कामगार तेथे राहत होते। काही पर्यटकही अडकले असल्याचा अंदाज आहे। मेप्पाडी येथील 150 मुलांना 4 छावण्यांमध्ये ठेवण्यात आलं आहे। 600 वयस्कर लोकही तिथे आहेत। दुर्घटनाग्रस्त भागातील एका चहाच्या मळ्यात सुमारे 150 कुटुंब राहत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। अग्निशमन दल, एनडीआरएफ, कुन्नूर डिफेन्स कॉर्प्स आणि नौदलाचे हेलिकॉप्टर्स बचाव कार्य करत आहेत। या दुर्घटनास्थळी असलेल्या पूल कोसळल्याने आणि मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात काहीसे अडथळे येत आहेत। चुर्रालमाला ते मंदाक्काई आणि अट्टामाला भागात जोडणारे पूलही कोसळल्याने बचाव कार्याच्या मोहिमेत अडथळे निर्माण होत आहेत।